ही चिवड्याची भाजी मी आज बनवलेली आहे। ही ज्वारीच्या पिठाच्या भाकरीसोबत छान लागते, तसेच तांदूळाच्या पिठाच्या भाकरीसोबत सुद्धा छान लागते, पण मी आज पोळीसोबत बनवलेली आहे। तुम्ही पण तुमच्या घरी ही भाजी नक्की करून बघा। आणि आज चला आता आपण ही भाजी करून बघूया। चिवड्याची भाजी धुवून आणि छान निवडून घेतलेली आहे। त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे, 2 कांदे घेतले कट करून जाडसर, आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे 5-6, स्वादनुसार मीठ घेतलेलं आहे, मिरची पावडर घेतलेला आहे, 1 चम्मच अर्धा चम्मच हळदी पावडर घेतलेला आहे, आणि 1 चम्मच धना पावडर घेतलेला आहे, आणि 2 वाट्या छोट्या वाटीनं 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे, आणि जिरे आणि मोहरी तडका देण्यासाठी घेतलेली आहे। मी 3 चम्मच कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। या गरम तेलामध्ये आपण आता कांदा टाकून देऊ। छान हा कांदा जाडसर केलेला होता मी, एकदम लालसर नाही होऊ द्यायचा आणि एकदम पांढराही नाही होऊ द्यायचा, थोडासा लिमिट मध्ये होऊ द्यायचा। छान असं परतून घ्यायचं। जाडसर कांद्यानं तोंडाला छान चव येते। बारीक जर कांदा केला तर तो पूर्ण विरघळल्यासारखा भाजीमध्ये होऊन जाते, त्यामुळे कांदा थोडासा जाडसरच ठेवायचा। त्यानंतर आपण जिरे आणि मोहरी घेतली होती, ते मोहरी आपण कांद्यामध्ये टाकून देऊ। छान असं परतून घ्यायचं। 2 मिनिट कांदा होऊ द्यायचा। आपले 2 मिनिट झालेले आहेत। त्यानंतर आपण हिरवी मिरची कांद्यामध्ये टाकून देऊ। छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर लसूण जिऱ्याची पेस्ट होती ती टाकायची। छान असं परतून घ्यायचं। 1 मिनिट होऊ द्यायचं। आपला 1 मिनिट झालेला आहे। त्यानंतर लसूण पाकळ्या टाकायच्या। मी 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या होत्या, कारण मी माझ्या घरी लसूण पाकळ्या कोणत्याही भाजीमध्ये आवडते, त्यामुळे मी लसूण पाकळ्या घेतल्या होत्या। तुम्ही नाही घेतला तरी चालते, नुसती लसूण जिऱ्याची पेस्ट टाकली तरी चालून जाते। आपला कांदा हा एकदम गोल्डन नाही झालेला आहे, त्यानंतर गोल्डन होई नाही द्यायचा। त्यानंतर आपण मिरची पावडर, हळदी पावडर, धना पावडर आणि चवीनुसार मीठ काढलं होतं ते कढईत टाकून देऊ आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 2 वाट्या बेसन काढलेलं होतं, ते 2 वाट्या बेसन टाकून देऊ। छान हे भाजून टाकायचं बेसन, थोडं गोल्डन होतपर्यंत। आपलं बेसन हे छान गोल्डन कांद्यामध्ये छान झालेलं आहे। आता आपण यामध्ये भाजी टाकून देऊ। आणि हे छान मिक्स करू। ही भाजी आपली मिक्स झालेली आहे छान। आता आपण यावर 2 मिनिटं झाकण ठेवू आणि मीडियम गॅसवर शिजवू। 2 मिनिट झालेले आहे। आता आपण झाकण उघडून ही भाजी पाहू झाली की नाही। ही भाजी छान आपल्याली झालेली आहे। या भाजीत मात्र पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही। हे पाणी न टाकल्याने छान शिजते। वाफेवर कमी वाफ करायची गॅसची, वाफेवरच छान शिजून येते। आणि ही भाजी 12ही महिने मिळते मार्केटमध्ये। तुम्ही अशी भाजी नक्की करून पहा। आता ही भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। गॅस बंद केलेली आहे। चिवड्याची भाजी आवडल्यास माझ्या
माझ्या व्हिडिओला शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.